श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णांनी गरुडजींना मृत व्यक्तींच्या अशा गोष्टीबद्दल सांगितले आहे जे कोणत्याही जिवंत व्यक्तीने वापरू नयेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हा निसर्गाचा नियम आहे की जो जन्माला येतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो. मृत्यू हे असे सत्य आहे जे कोणालाही माहीत नसते. मृत्यू जवळ आल्यावर माणसाने आपले शरीर द्यावे, त्याग करावा लागतो आणि शरीराबरोबरच ती व्यक्ती सर्व भौतिक गोष्टींचाही त्याग करते. म्हणजेच मनुष्य या मृत्यू जगतातील काहीही आपल्याबरोबर घेऊन जात नाही. जर मनुष्याने आपल्या हयातील पापापेक्षा जास्त पुण्य केले असेल तर त्याला मृत्यूच्या वेळी दुःख होत नाही आणि त्याचे जीवन सहज निघून जाते. परंतु ज्या व्यक्तीने आयुष्यभर पाप केले आहे त्याचा मृत्यू अत्यंत वेदनादायी असतो. त्याला मृत्यूच्या वेळी खूप वेदना सहन कराव्या लागतात. ते अजिबात दया दाखवत नाहीत आणि त्याला बांधून यमलोकात ओढतात. यमलोकाच्या वाटेवर त्याला पापी माणसाला फार दुःख होते. तो महाकाल करताना नरकाच्या मार्गावर चालतो, पण हे यमदूताला त्याची दया येत नाही आणि ते त्याला अधिक वेदना देतात. श्रीकृष्ण म्हणतात की या जगात आत्म्याला स्वतःचे काहीच नाही. आत्मा अमर आहे, तो कधीच संपत नाही. तो आपल्या कर्मानुसार पुन्हा पुन्हा जन्म घेतो. माणसाचे शरीरही त्याचे स्वतःचे नाही. तोही काही काळासाठी भगवंताला प्राप्त झालेल्या शरीरात नाहीसा होईल. पण तरीही मनुष्य या जन्मानंतर तो अनेक भौतिक सुखांच्या मोहात पडतो. मृत्यूनंतरही तो त्या गोष्टींशी आसक्त होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की जोपर्यंत मनुष्य सांसारिक गोष्टीच्या आसक्तीचा त्याग करतो तोपर्यंत तो ईश्वराला पूर्णपणे दत्तक घेत नाही. तोपर्यंत तो वेगवेगळ्या रूपात जन्म घेतो आणि पृथ्वी जगात राहतो. कधी कधी ही आसक्ती इतकी असते की मृत्यूनंतरही तो या पृथ्वी जगावर प्रवास करतो, म्हणजेच प्रेत योनी धारण करतो. श्रीकृष्ण म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर तो प्रेत योनीतही जातो आणि प्रेत योनीत तो आपल्याच कुटुंबातील लोकांना त्रास देऊ लागतो. अनेक वेळा आपण आपल्या मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या स्मरणार्थ आपल्याकडे ठेवतो किंवा त्यांच्या वस्तूचा वापरही करू लागतो. पण गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या काही गोष्टी आपण वापरू नयेत, कारण या गोष्टीमुळे त्यांच्यात मृत व्यक्तीची ऊर्जा असते. त्या गोष्टीशी मृत व्यक्तीची खूप आसक्ती असल्याने तो मृत्यूनंतरही त्या गोष्टीशी आसक्त राहतो आणि जर कोणी या गोष्टीचा वापर केला तर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच मृत व्यक्तीच्या वस्तूचा वापर कोणत्याही व्यक्तीने कधीही करू नये. मग त्या वस्तू तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित ठेवू शकता किंवा त्या वस्तू नदीच्या पाण्यात ठेवू शकता. तुम्ही ते प्रवाहित करू शकता, पण चुकूनही त्यांच्या वस्तूंचा वापर करू नका. मृत आत्म्याच्या शांतीसाठी जर तुम्ही त्याला प्रिय वस्तूंचे दान केले तर ते अत्यंत शुभ असते. गरुड पुराणात मृत व्यक्तीच्या अशा 3 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही वापरू नयेत, अन्यथा मृत व्यक्तीचा आत्मा पृथ्वीवर भटकेल आणि त्याला कधीही मोक्ष प्राप्त होणार नाही. असा आत्मा आपल्याला अनेक प्रकारचे त्रासही देतो, असे श्रीकृष्ण सांगतात. जेव्हा एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याला योनी प्रेरित झाली तर तो स्वतःच्या कुटुंबाला त्रास देतो. त्यामुळे त्याच्या वस्तू कधीही वापरू नयेत. म्हणून जाणून घेऊया त्या 3 गोष्टींबद्दल.
जे मृत व्यक्तीने कधीही वापरू नयेत. सर्वात आधी जाणून घ्या, घरात मृत व्यक्तीचे चित्र कोठे लावायचे. शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात पूर्वजांची छायाचित्रे किंवा चित्रे जरूर लावावीत. हे अत्यंत शुभ मानले गेले. आपल्या मृत कुटुंबातील सदस्यांचे चित्र काढताना त्यांचे चित्र दुःखी किंवा रागीट अवस्थेत नाही ना याची काळजी घ्या, जेणेकरून चित्रात पूर्वज आनंदी दिसतील. त्यांचे चित्र पाहिल्यावर आपल्या मनात त्यांच्याविषयी श्रद्धा आणि प्रेमाची भावना निर्माण होते. पूर्वजांचे चित्र रागीट अवस्थेत असेल तर त्यातून माणसात भावाचे स्थान निर्माण होते. त्यांच्यावर प्रेम करण्याऐवजी लहान मुले त्यांचा तिरस्कार करू लागतील. त्यामुळे पितरांचे चित्र बनवताना याची विशेष काळजी घ्या. आपले पूर्वज आता या जगात नाहीत हे लक्षात ठेवा. तो देव ही नाही आणि माणूसही नाही. तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे, पण त्याच्यासमोर दुःख, राग अशा भावना व्यक्त करू नका, अन्यथा तुमचा पिता देव दुःखी होईल. पितृपक्षाच्या दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी त्यांचे आवाहन किंवा पूजा करू नये. इतर दिवशी घरात प्रवेश करणारे आत्मा विपरीत आत्मा असतात. यामुळे घरात भयानक दुःखाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांची किंवा छायाचित्रे चुकूनही पूजेच्या घरात ठेवू नयेत. यामुळे देवाचा अपमान होतो. यामुळे तुमचे सर्व पितर, जर तुमच्या कोणत्याही नातेवाईकांचा अकाली मृत्यू झाला असेल तर ते प्रेत योनीत जातात आणि आत्माला शांती मिळेपर्यंत पृथ्वीवर भटकतात. कारण नारायण बळीची पूजा केली जात नाही तोपर्यंत ते प्रेत आत्मा बनून आपल्याच कुटुंबातील लोकांना त्रास देतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांची चित्रे घरात लावू नयेत आणि त्यांचे श्राद्ध वडिलोपार्जित बाजूस करू नये. पूर्वजांची चित्रे नेहमी उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावी, जेणेकरून त्यांचे मुख दक्षिण दिशेला असावे. याशिवाय इतर कोणत्याही दिशेला पितरांची चित्रे लावणे हे अशुभ मानले जाते. पूर्वजांची चित्रे वडिलोपार्जित बाजूस चुकूनही लावू नयेत. पितरांसाठी केलेले सर्व कामे दक्षिण दिशेला तोंड करून करावीत. जिवंत व्यक्तीचे फोटो कधीही मृत व्यक्तीसोबत लावू नयेत. तसेच बेडरूममध्ये आणि स्वयंपाकघरात पितरांचे फोटो लावू नयेत हे लक्षात ठेवा. आता मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत हे तुम्हाला माहीत आहे. पहिली गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे. गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत, कारण व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते. त्याला आपल्या मृत कुटुंबाची ऊर्जाही जाणवू लागते. त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे कधीही घालू नयेत. मृत व्यक्तींचे कपडे नेहमी दान करावेत, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. ज्याप्रमाणे त्यांच्या ऊर्जेचे स्रोत मृत व्यक्तीची आपल्या दागिन्यांशी असलेली आसक्ती कपड्यांपेक्षा कितीतर पटीने जास्त असते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी दागिने घालते, पण जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते आणि दुसरी व्यक्ती त्यांचे दागिने धारण करते, तेव्हा मृत व्यक्तीच्या आत्म्याला आशा वाटू लागते. तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो. आत्मा मोक्षाच्या मार्गावर जातो आणि या मृत्यूच्या जगात आपल्याच कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो. म्हणून मृत व्यक्तीचे दागिनेही वापरू नयेत. तिसरी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे घड्याळ, कपडे आणि दागिन्यांप्रमाणेच घड्याळ देखील मृत व्यक्तीचा मुख्य ऊर्जा स्रोत आहे. गरुड पुराणात घड्याळाविषयी सांगितलेले नाही, परंतु अनेक ज्योतिषशास्त्र सांगते की मृत व्यक्तींचे घड्याळ देखील त्याच्याशी जोडण्याचे काम करते. कारण घड्याळ आयुष्यभर त्या व्यक्तीशी जोडलेले असते आणि त्याचा वेळ निश्चित करते. म्हणून तो
आपला वेळ देखील त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या बाजूने संपवतो, ज्यामुळे त्याने त्या व्यक्तीचे घड्याळ कधीही वापरू नये. अशा मृत व्यक्तीचे घड्याळ दान करणे नेहमीच उत्तम मानले जाते. म्हणून मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. व्हिडिओप्रमाणे जय पितृदेव आणि जय श्रीकृष्ण कमेंटमध्ये नक्कीच लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.